आणि मग मात्र त्या मेनकेला मैनाला तिची शुद्ध हरपली. म्हणले आज ते म्हणले माझ्या मुलीचे पती होणार आहे का म्हणले, पण सांगितलं हा शिव आहे, हा कल्याण करणारा आहे, हा सच्चित आनंद स्वरूप आहे. सृष्टीची उत्पत्ती प्रलय लय करतो. ब्रह्मा विष्णू त्याला नमस्कार करतात, इंद्र महेंद्र ज्यांची पूजा करतात, असा भगवान परमात्मा आहे. मग मात्र त्या मेनकेच्या डोळ्यात पाणी आलं. काही झालं तरी चालन, पण माझ्या मुलीचं कल्याण झालं पाहिजे. सर्वांनी समजावल्यानंतर ती मेनका हे लग्न करण्यासाठी तयार झाली आणि मग मात्र त्यांचा विवाह सोहळा सुरू झाला. सगळ्यांना फुलं वाटून घ्या, फुलं, अक्षदा आणि फुलं. लग्नाला आले ना सर्वजण तुम्ही? आयर आणलाय ना? चालतंय, फोन पे चालतंय आम्हाला. कपाट, पंखे, फ्रीज. वा, चांगलं आहे, सब यूज करते हम. खालीच बसतो, नंतर मग लग्न. चला शंकरचे मामा, पार्वती खऱ्या अर्थाने चला नवरदेवाचे मामा, नवरी मुलीचे मामा. या ठिकाणी खऱ्या अर्थाने जॅकी तयार केली, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. जय हो. आणि ते पण खऱ्या अर्थाने गोडंबेवाडी खतरनाक आहे महाराज. युवा वर्गासाठी एक जोरदार तालिया बजावून केली आहे. जय हो. हो, यांनी पहिलंच ती शूटिंग काढायला पाहिजे तिकडून आल्यानंतर. हो हो, हे पहिलंच असं दिसतंय भाऊ, आणि ते पण खिलारी. म्हणलं मी यांना म्हणलं लवकर घ्या नाही तर उधळण बाई. लय भारी वा, वेगळीच माणसं आहे, आणि ते त्याला नादीच माणसं लागतात. हे सजवलं कसं काय? सर्वांनी सावध झालेत ना? पाठ तीच केले ना नंतर. हा नंतर ओरिजिनल शंकर वाटत्यात हेच. नंतर दर्शन घेऊन जा. चला अक्षदा पोहोचल्या का? अक्षदा, अक्षदा पोहोचल्या का? पाठीमागचे हो म्हणा. हो हा, मंडळी लग्न लावायचे का? ओके, हा, म्हणजे आयाराला सावध आहेत. ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडलीकाक्षाय मंगलाय तनो हरिः अस्तु श्री मंगलानि भवन्तु ब्रुवन्तु शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुख मोरेश्वर सिद्धिदां बल्लाळो मुरुढ विनायकमढ चिंतामणी थेमुरा लेण्याद्री गिरिजात्मज सुवरद मोरेश्वर ओधर ग्रामे रांजन जनसंस्थितो गणपते कुर्यात् सदा मंगलम वधूवर्य शुभम भवतो सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. सरस्वती यमुना
हातात या गंडकी नापूर्ण जले समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलम वधुवर्य शुभम भवतो सावधा कन्या बागडली घरी परी माहेरची आठवण टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान दुडो दुडो धावायची माझी सोनोली अंगणी दुडू दुडू धावायची माझी सोनोली अंगणी आज पित्याची हो माया तिच्या उसळे नयनी छोट्या भावासाठी तिचा कंठ आलाय दाटून टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान माया दुरून पाहते घाली तुळशीला पाणी माया दुरून पाहते घाली तुळशीला पाणी आठवीता बालपण अश्रू दाटले नयनी माय पाझरली डोळे तिचे पुसते पदरान टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान नवऱ्याच्या आज्ञेत रहा तू सासू सासऱ्याच्या सेवेत रहा तू नवऱ्याच्या आज्ञेत रहा तू सासू सासऱ्याच्या सेवेत रहा तू आठवण ठेव तू या माहेरची आठवण ठेव तू या माहेरची साजली जन्मो जन्मीची जोडी साजली जन्मो जन्मीची जोडी आईची छाया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू आईची छाया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू आठवण ठेव तू या माहेरची आठवण ठेव तू या माहेरची साजली जन्मो जन्मीची जोडी साजली जन्मो जन्मीची जोडी सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल शुभ मंगल शुभ मंगल सावधान ब्रह्मा मुरारे त्रिपुरांतकारे भानुषजी पुरुष शुक्र शनी राहु केतवा कुर्वन्तु सर्वे सर्वकाला तदेव लग्नं सुधिरान्त देव धाराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे दे मनसा स्मरामि आपुले कुलदेवता चिन्तन सावधान आपुले इष्टदेवता चिन्तन सावधान आपुले ग्रामदेवता चिन्तन सावधान वराडे सावचित्त सावधान वाजंत्री सावचित्त सावधान वा 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 टाळी वाजवा टाळी वाजवा या ठिकाणी ह्या चिमुकल्यांसाठी दिनेश भाऊ देवराम खानेकर यांच्यातर्फे 2000 रुपये या कलाकारांसाठी आलेले आहेत. टाळ्या बजाव. जय हो
अनिल भाऊ उभे यांच्याकडून 555 रुपये आलेले. त्यांनी पार्ट तसं केलं म्हणलं येणार का नाही. आहेर नंतर द्या बरं का, आता राहिलेलं आहेर आता आम्हाला. वा आहेर इकडं आणून हे द्या, पहा. नंतर नाव हा. पुकारले जातील. आहेर यांच्यासाठी आहे कोणाकडे? ना, कलाकारांसाठी. हा आहेर एका जणाकडे कोणात करते जमा करा तुमच्याकडे. सुहास भाऊ ना, काय नाही सुहास भाऊ गोडंबे यांच्या तर विश्वास भाऊ. हा तेच म्हणलं. या घोडंबे बाडीत काय वाजत गाजत, कुणा कुणाला आनंद साई झाला. सचिन गोडंबे यांच्यातर्फे 500 आले. भगवंताच्या लग्नाचा कुणा कुणाला आनंद झाला. आनंद. या घोडांबे वाडीत काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. होय. टाळी टाळी अशी अशी. हा ऐसा गोल गोल गोल. या घोडांबे वाडीत महिला मंडळी गोल वर्तुळ करा, गोल वर्तुळ. गोल जरा गोल. महिला मंडळी गोल वर्तुळ करा, पुरुष मंडळी मोकळा आनंद घ्या. हो या घोडांबे वाडीत, हो घोडांबे वाडीत काय वाजत गाजत, या घोडांबे वाडीत काय वाजत गाजत. सोन्याचं 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 लागत, सोन्याचं बाशिंग. राजा हिमालयाची होती पार्वती उपवर, राजा हिमालयाची होती पार्वती उपवर, राजा हिमालयाची होती पार्वतीवर, लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर, लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर, लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर, लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर, हो दिल्या देशोदेशावर. ओ पायी जोडविला टकडक 9 लाख टाळ मृदुंग ही किती हर्षान वाजत, किती हर्षान वाजत. हातवर हातवर सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. या घोडांबे वाडीत, हो घोडांबे वाडीत काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत, लगीन देवाच लागत, सोन्याचं बाशिंग देवाच लागत. तालिया बजाओ.
9 लाख मोती विठुरायाच्या कळसाला 9 लाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरताना कवडी दांडा हरपला चढता उतरताना कवडी दांडा हरपला हो गवडी दादा हरपला हो टाळ मृदुंग ही हातवर टाळ मृदुंग ही किती हर्षान वाजत किती हर्षान वाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत या गोडांबेवाडीत हो गोडांबेवाडीत या गोडांबेवाडीत काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत महादेवाच्या लग्नाला जय हो महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली नवरी 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 हातवर सगळ्यांचे कुणाला आनंद आहे नवरी नटली काळबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली नवरी 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 नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली व्यवस्थित नाचा व्यवस्थित देवाच्या लग्नात नाचतोय आपण महादेवाच्या लग्नाला हो आल वऱ्हाडी कोण कोण वराडे कोण कोण वऱ्हाडी कोण कोण सगळे लक्ष्मीला घेऊन आले विष्णू नारायण आले विष्णू नारायण आले विष्णू भगवान या साखर पुड्याची आजबाई साखर वाटली या साखर पुड्याची बढिया. साखर वाटली नवरी 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 हातवर सगळ्यांचे नवरी नटली कालबाई सुपारी फुटली जय हो कालबाई सुपारी फुटली महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली नवरी 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 नटली कालबाई सुपारी फुटली हे नटली कालबाई सुपारी फुटली
ताल्या ताल्या ताली टाळी टाळी. तू भोले भोले बोलना, तू भोले भोले बोलना, तू भोले भोले बोले, तू भोले भोले बोले, तू भोले भोले बोल रे, तू भोले भोले बोल रे, टाळी वाजवा. तू भोले भोले बोल रे, तू भोले भोले बोल रे. नमः पार्वती पतये हर हर महादेव. उमापती महादेव की अंबा माता की जय श्रीराम, जय जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. बस. हा चला वरड. आता दमले वरड ना तू. देवकी अंबा माता की, बाके बिहारी लाल की. जय जय श्री राम, जय जय श्री राम. भगवंताच्या विवाह सोहळ्यानंतर त्यांचा विहार सुरू झाला आणि त्यांना कार्तिकेय नावाचा मुलगा झाला. त्याच्या हातून तो तारकासूर मारला गेला आणि जगामध्ये शांतता नांदली महाराज. म्हणून तो भोलेनाथ जगाचं कल्याण करणारा आहे. शिव म्हणजे कल्याण करणारा, शिव म्हणजे पवित्र, शंभू म्हणजे शक्तिशाली, शूलपाणी म्हणजे त्रिशूळ धारण करणारा. आणि खऱ्या अर्थाने या शंभूने अनेक वेळा अनेक युगामध्ये अवतार घेतला. त्रेतायुगामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 11वे रुद्र म्हणून हनुमंतराय जन्माला आले. त्रेतायुगामध्ये हनुमंतराय म्हणून जन्माला आले. मनोज मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तो शंभू अनेक वेळा अवतार घेऊन ह्या धर्माचं रक्षण करतो ना. या कलियुगात सुद्धा त्या शंभूने अवतार घेऊन आपल्या सनातन धर्माचं रक्षण केलंय महाराज. अरे तो शंभू शिवबाच्या पोटी जन्माला आला. नीट लक्ष द्या बरं, काय 15-20 मिनिटं. अरे जिजाऊने जन्म दिला शिवबासारख्या वाघाला, जिजाऊने जन्म दिला शिवबासारख्या वाघाला, शिवबाने जन्म दिला शंभू सारख्या छाव्याला, ज्याने सहन केलं डोळे फोडणाऱ्या सळईला, पण जिवंत ठेवलं या भगव्या वादळाला, या भगव्या वादळाला. अमावास्याच्या अंधारातून तेज पुरुषा लकलकला, यमालाही पडले कोडे, यमालाही पडले कोडे, कोठे उगवली ही ज्वाला. यम म्हणायचा अरे काय माणसं आहेत ही. औरंग्याचा माज उतरला ऐकून शंभूची वाणी, म्हणे धर्मासाठी प्राण देण्या का उताविळे सेनानी. महाराज माझ्या पोटी का जन्माला येत नाही असा औरंगजेबाला वाटायचं महाराज. अरे शंभू राजा म्हणजे आग आहे, शंभू राजा म्हणजे धग आहे, शंभूराग म्हणजे रग आहे महाराज. सर्वतेचं परिमाण, सर्वश्रेष्ठतेचं परिमाण आणि सर्व शक्तीचं परिमाण म्हणजे शंभूराजे.
त्या शंभू राजा कीर्तीच्या रूपाने अजून जिवंत आहे आपल्यात महाराज. त्यांचा उपकार हा सह्याद्री कधीच विसरू शकत नाही महाराज. हा प्रतापगड आम्हाला सांगतोय तो शंभू माझ्यासारखाच प्रतापी होता. तो विशाळगड आम्हाला सांगतोय तो शंभू आहे ना माझ्यासारखाच विशाल मानाचा होता. तो राजगड आम्हाला सांगतोय हा माझ्यासारखाच पोलादी मनगटाचा होता. त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. किल्ला महाराष्ट्राची शान आहे. राजधानीवरती त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवबा संग जिद्दीने ते मावळे लढले, लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. शिवबा संग जिद्दीने ते मावळे लढले, लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. म्हणून मर्द मराठाची, म्हणून मर्द मराठाची, म्हणून ताठ मान आहे, म्हणून ताठ मान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरती, त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हा विशाळगड आम्हाला सांगतोय हा सर्जा शंभू माझ्यासारखाच विशाळ मनाचा आहे, माझ्यासारखाच विशाळ मनाचा होता. हा राजगड आम्हाला सांगतोय हा शंभू माझ्यासारखाच आकाशाशी स्पर्धा करणारा होता. ही भीमा इंद्रायणी आम्हाला सांगते ज्याचं बलिदान या धर्मासाठी झालं आणि त्याचं बलिदान हा सह्याद्री कधीच विसरू शकणार नाही महाराज. असे म्हणजे छत्रपती शंभूराजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नुसतं त्या ठिकाणी राजकारण नव्हे, समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण आणि राजकारण याचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते महाराज. अरे मेल्या मड्यात संजीवनी फुंकणारी, मेल्या मड्यात प्राण फुंकणारी संजीवनी, मेल्या मड्यामध्ये प्राण फुंकणारी संजीवनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. देव मस्तकी धरून अवघा हल्ल कल्लोळ करणार वादळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वाभिमानाचा अमृत पिऊन डौलाने फडकणारा हा भगवा ध्वज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि महाराष्ट्राच्या मुखातून अष्टप्रहर गरजणारा घोष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजे तुम्ही होता म्हणून त्या ठिकाणी, राजे तुम्ही होता म्हणून दिसतात मंदिरावर कळस, राजे तुम्ही होता म्हणून दिसती आमच्या दरवाजामध्ये तुळस. राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुवासिनीचे कपाळ आणि आम्ही पाहू शकलो स्वराज्याचे सकाळ, स्वराज्याचे सकाळ. स्वराज्याची साक्ष देत आहे इथला एक एक कडा आणि इथे सांडला शत्रूच्या रक्ताचा सडा.
स्वराज्याची याद आहे अजून ताजी, आणि शत्रूच्या उरावर नाचले माझे बाजी आणि तानाजी. आणि असा राजाच्या ठिकाणी अवतारला येतो ना महाराज, त्यावेळेस कुठंतरी ही भगवत शक्ती आहे. इतक्या लढाया झाल्या, एकही लढाई कधी हारले नाही ते शंभूराज. आणि तेच भोलेनाथ युगायुगामध्ये अवतार घेऊन खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना संत महात्म्यांनी विष्णूचा अवतार म्हटलं आहे, आणि छत्रपती शंभूराजांना हा भगवान महादेवाचा अवतार म्हटला आहे महाराज. म्हणून हाच महादेव युगायुगामध्ये रक्षण करतो. उमापती महादेव की. आता 5-10 मिनिटात आपण शिवरात्रीची कथा पाहणार आहोत. व्यवस्थित ऐका फक्त. आता झाला आपला वेळ संपत आला. भावभक्तीने शंभू पूजावा, भावभक्तीने शंभू पूजावा, मंगल शिवरात्रीला ओ मंगल शिवरात्रीला श्री शिवशंकर प्रसन्न होतील, सुखवाया धरतीला, सुखवाया धरतीला, सुखवाया धरतीला, सुखवाया धरतीला, सुखवाया धरतीला, सुखवाया धरतीला, सुखवाया धरतीला. भाव भक्तीने शंभू पूजावा, भाव भक्तीने शंभू पूजावा, मंगल शिवरात्रीला ओ मंगल शिवरात्रीला हो, मंगल शिवरात्रीला हो, मंगल शिवरात्रीला. श्री शिवशंकर प्रसन्न होतील, सुखवाया धरतीला, सुखवाया धरतीला, सुखवाया धरतीला, सुखवाया धरतीला. बसले जाऊन गिरी कंदरी, बसले जाऊन गिरी कंदरी, बसले जाऊन गिरी कंदरी, बसले जाऊन गिरी कंदरी. शोधिती भक्त शिवाला हो, शोधिती भक्त शिवाला हो, शोधिती भक्त शिवाला, शोधिती भक्त शिवाला. श्री शिवशंकर प्रसन्न होतील, सुखवाया धरतीला, सुखवाया धरतीला, सुखवाया धरतीला, सुखवाया धरतीला. उमापती महादेव की. कधी पूजा केली जाते? भाव भक्तीने शंभू पूजावा, मंगल शिवरात्रीला, आणि मग श्री शिवशंकर प्रसन्न होतील, सुखवाया धरतीला. रोज शिवरात्र आहे, 15 दिवसांनी शिवरात्र आहे. नीट ऐका, महिन्याला सुद्धा शिवरात्र आहे, 15 दिवसालाही आहे, आणि वर्षातली सगळ्यात मोठी शिवरात्र ती म्हणजे आजची शिवरात्र, ती महाशिवरात्र महाराज. मग काय करायचं? या पहिली गोष्ट भगवंताचं नामस्मरण करायचं. शिव 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 शिव, हर हर हर, शूलपाणी, सांब सदा शिव, ह्या नामाचा जप करायचा. नामस्मरण शिवरात्रीला केलं पाहिजे. दुसरी गोष्ट उपवास घडला पाहिजे. तिसरी गोष्ट पूजा झाली पाहिजे. आणि चौथी गोष्ट जागरण झालं पाहिजे. 4च गोष्टी करायच्या शिवरात्रीला. विंध्य पर्वतातील व्याध आहे, विंध्य पर्वतात त्याचं वास्तव्य आहे. रोज त्याचा उदरनिर्वाह करत असताना प्राण्यांना मारणं हाच त्याचा धंदा.
देवाने आपलं नशीब चांगलं ठेवलंय, आपल्याला असं करायला लागत नाही. महाराष्ट्राच्या पवित्र अशा कुशीमध्ये आपण आहोत, जिथं ज्ञानोबा तुकोबऱ्यांचे आशीर्वाद आपल्याला आहेत महाराज. कधी या पुण्याला दुष्काळ माहितीच नाही पुण्याला. आणि मग त्या ठिकाणी तो व्याध रोजचा दिनक्रम, प्राण्यांची हत्या करायची, शिकार करायची आणि आपल्या मुलाबाळांचं बायकोचं पोट भरायचं. जात असताना एक दिवस रानातून जात होता, असं शिव मंदिर होतं, पवित्र असं शिवालय होतं. त्या शिवालयाला सर्वत्र फुलांनी सजवलेलं होतं. त्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक चालू होता. सर्व लोक ओम नमः शिवायचा जप करत होते, भजन चालू होतं, कीर्तन चालू होतं, हर म्हणत होते, शिव म्हणत होते, भोलेनाथ म्हणत होते, भगवंताच्या नामाचा गजर होत होता. त्याला वाटलं अरे काय ही लोक वेडी आहेत, काम धंदा सोडून त्या ठिकाणी इथं येऊन बसलाच. अरे पण त्याला कुठं माहितीये रोजच काम धंदा असतो की. चांगलं वागल्यावर माणसाचं चांगलं होते कुणाला माहिती नाही हो. पण ज्याचं चित्त प्रपंचात बुडून गेलंय ना, त्याला देव आठवत नसतो महाराज. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असते. अरे एक दिवस असतो भगवंताची भक्ती, उद्यापासून आपण सुद्धा मोकळे होणार आहोत ना. त्याला माहिती नव्हतं का करतात म्हणलं, ही का पूजा करतात, का दूध वाया घालवतात. आणि मग त्या ठिकाणी तो असा वळसा घालून उजवी घालून गेला. गेल्यानंतर सतत मनी वसे, ते सतत मनुष्य पुटपुटतो. काय या लोकांना वेळ लागले, शिव म्हणतात, हार म्हणतात. मनामध्ये चिंतन झालं, नामस्मरण घडलं. दिवसभर शिकार मिळाली नाही. काय मला वाटतं भोलेनाथाचीच कृपा असेल त्याच्यावर. शिकार मिळाली नाही म्हणून तो उपवासी राहिला, नकळत उपवास घडला. आणि नकळत उपवास घडला तरी भोलेनाथ कृपा करतो, नकळत. काही दिवसची आशा आपल्या का असतं बघा, डबा सोबत असतो पण खायला वेळ मिळत नाही, असे काही दिवस असतात. पण नकळत त्याला उपवास घडला का, त्याच्या आज भाग्याचा उदय झालता, देव त्याच्यावर कृपा करणार होते. सायंकाळच्या वेळेला कुठलं तरी सावज येईल म्हणून त्या ठिकाणी सरोवराच्या काठी गेला. तिथं बेलाचे वृक्ष होते आणि बेलाचे वृक्ष कुठेही येत नाही महाराज. तिथं ब्रह्मदेवाने पूर्वी शिवलिंग स्थापन केलं होतं आणि तिथं बेलाची झाडं लावली होती. त्या बेलाच्या झाडावर चढला आणि सावज येईल मला दिसण्यासाठी एक एक बेल पत्ता त्या ठिकाणी काढत होता, खाली टाकत होता. दैव योगाने त्याच्या खाली ब्रह्मदेवाने स्थापित केलेल्या शिवलिंगावरती बिल्वपत्र पडत होते. आणि एक बिल्वपत्रम समर्पयामी केल्यानंतर सुद्धा जो आशुतोष प्रसन्न होतो, त्याची पूजा झाली. बघा, एक नामस्मरण घडलं चुकून, उपेक्षा करून, बरं का, आपण तर प्रेमाने म्हणतोय. उपवास घडला, नकळत नकळत पूजा घडली महाराज. आणि विचार केला, एखादं सावज आलं ना, माझी बायको मुलं उपाशी आहेत, आणि जो मनुष्य कर्तृत्व करून आपल्या मुलांचं बायकोचं पोट भरत नाही ना, त्याला पाप लागतं. मर्दुनकी हा पुरुषाचा धर्म आहे, पुरुषार्थ केला पाहिजे ना. आणि मग विचार केला, एखादं सावज आलं तर बरं होईल. एक हरिण आलं, त्याला बाण मारणार, ते मनुष्यवाणीने बोलू लागलं, हे व्याधा, मी तुझा काय अपराध केला रे. ती हरिण नेमकी गर्भिणी होती. माझ्या ह्या उदरातल्या मुलाने, जो गोळा आहे माझा, त्याने तुझा काय अपराध केलाय, मी काय अपराध केला, तू कशाला बाण मारतोस. तो म्हणला, माझी बायका मुले उपाशी राहिले ना, मला पाप लागेल. ती म्हणली ठीक आहे, पण मी आता मुलांना जन्म देऊन येते, मला प्रसव वेदना सुरू झालेल्या आहेत, मी काही वेळातच तुझ्याकडे परत येते. तो म्हणला, तू जर परत आली नाही तर मग एकतर, मग म्हणली जगातली बरीच पाप मला लागतील. तिने वर्णन केलं बघा, म्हणले ज्या स्त्रिया सर्व सामुग्री उपलब्ध असून पतीला भोजन बनवून देत नाही ना, त्या वटवागळ्याच्या जन्माला जातात. ते पाप मला लागेल म्हटले. म्हणजे सामुग्री घरी असून जे पतीला बनवून देत नाही, ते कशाच्या जन्माला जाणार, वटवागळ्याचे. आपसे ध्यान दो तुम, बढ़िया, हाँ, आपसे बनाओ आज से.
म्हणले हे व्याधा, जो मुलगा आपल्या आई वडिलांना उलट बोलतो ना त्याला माकडाच्या जन्माला जायला लागतं. नाचलेली मुलं कुठे आता? जो मुलगा आई वडिलांना उलट बोलतो, त्यांचं ऐकत नाही, त्यांना कशाच्या जन्माला जायला लागतं? आणि जी स्त्री त्या ठिकाणी पतीची सेवा करीत नाही महाराज, तिला असंख्य पाप्य भोगावे लागतात. जो नोकर मालकाची सेवा करीत नाही त्याला कुत्र्याच्या जन्माला जायला लागतं. नोकर असेल ना नुसता दिवस भरू नका, त्याला कुत्र्याच्या जन्माला जायला लागतं. आणि मालक असेल त्यांनी जर वेळेवर वेतन दिलं नाही ना त्याला भिकारी व्हायला लागतं. जो धन असून दान करीत नाही ना त्याला पुढच्या जन्मी दरिद्री व्हायला लागतं. ते पाप मला लागेल म्हटले बघा. आणि जी स्त्री म्हणले स्वयंपाक बनवता बनवता खाते ना त्याला मांजराच्या जन्माला जायला लागतं. आज से सब छोड़ दो ये. हा, ही पाप मला लागेल म्हणले. अरे म्हणला हरिण असून हे मनुष्यवाणीन बोलतय. मग म्हणले ठीक आहे. आणि मग पुढे विचार केला. काही वेळाने दुसरी हरिण आली, बाण मारणार ती बोलू लागली, हे व्याधा, मी माझ्या पतीला भेटून येते म्हटले. त्याची मला आठवण झाली आणि त्याला भेटून येते. माणसाचं जीवन असं तृप्त असावं महाराज. माणसाने संस्काराने पहिलं परिपूर्ण व्हावं. संस्काराने परिपूर्ण व्हावं आणि मग तो संस्कार गळून पडावा. बघा बरं का, एकदा ते फळ पिकलं ना महाराज, पिकलं ते देठाला लगेच सोडून देत. संस्कार मुलांना तुम्ही जर व्यवस्थित लाईनीला लावलं ना तुमचं कर्तव्य संपलं. बरं का, तुम्ही आपुलिया पण करा सोडवण, मग तीर्थयात्रा करा, तीर्थयात्रा करा. बस तुमचा संसार जसा तुमच्या आई वडिलांनी बसवून दिलाय, व्यवस्थित लावून दिलाय, तसं त्यांचं लावून दिलं की संपलं कर्तव्य. मी माझ्या पतीला भेटून येते म्हटले. तिसरी हरिण आली, म्हणले मी माझ्या पिल्लांना बाळांना दूध पाजून येते म्हटले. न कळत त्या व्याधाकडून, त्या फास्यपारद्याकडून नामस्मरण घडलं उपेक्षेने. काय लोकांना वेळ लागले म्हटले. न कळत उपवास घडला, न कळत त्या शिवलिंगाची पूजा घडली आणि सगळ्यात महत्वाची गोष्टी जागरण घडली. सोहित कारण मानवेल जन, आहे का नाही? काय कीर्तन झालं पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे, जागरण झालं पाहिजे. एकादशीला सुद्धा सगळ्यात पवित्र असा पर्वकाळ महाशिवरात्री, उत्तमोत्तम महाशिवरात्री, रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती, पण सगळ्यामध्ये उत्तमोत्तम शिवरात्री सगळ्यात मोठा पर्वकाळ आहे. आणि मग त्याची पाप त्या पूजनाने, नामस्मरणाने नष्ट झाली. त्याला नेण्यासाठी त्याला विचारलं, तू कोण होती, तुला का शाप लागलाय? ती म्हणली, मी रंभा नावाची त्या ठिकाणी नृत्यांगना होते, परंतु मी शंकराची भक्ती केली नाही आणि एका राक्षसाशी मी रममान झाले, हिरण्य नावाच्या. शंकराने मला त्या ठिकाणी पूजा करायला गेल्यानंतर शाप दिला, म्हणले तू मृत्यू लोकात जाशील. आणि मग मात्र म्हणले, स्वामी माझं चुकलं, मला माफ करा, मी भक्ती करेल. म्हणले 12 वर्ष तुला शाप राहील. आणि मग मात्र मला ह्या ठिकाणी हरणीचा जन्म, तो राक्षस होता त्याला हरणाचा जन्म, आणि माझ्या जो 2 मैत्रिणी होत्या त्या माझ्या सख्या आहेत असं सांगितलं. आणि वेळोवेळी त्या ठिकाणी काही वेळाने ती पहिली हरिण आली, म्हणली हे व्याधा मला मार. दुसरी आली, म्हणले मी भेटून आलेले आहेत. तिसरी आली, म्हणली मी बाळांना दूध पाजून आलेले आहेत. त्या व्याधाच्या डोळ्यातून अश्रू आले. अरे काय यांच्याकडे नीती आहे, प्राणी असून माणसाला एवढी नीती कळत नाही. म्हणलं एवढी नीती या मुक्या प्राण्यांना आहे. पुण्य घडलं, चुकून भोलेनाथाची सेवा घडली, तर त्याला नेण्यासाठी शिवलोकातून विमान आलं. आणि त्या व्याधाला त्या ठिकाणी चलभिंड, काय माहिती का, त्या व्याधाचा उद्धार ह्या शिवाच्या भक्तीने झाला. जर चुकून नामस्मरण करून, जर चुकून देवाची पूजा करून, उपेक्षेने नामस्मरण करून देव जर आपलं कल्याण करीत असेल त्या व्याधाचं, तर भक्तिभावाने त्या शिवाची भक्ती केल्यानंतर आपलं कल्याण करणार नाही का महाराज? म्हणून अशा त्या भोलेनाथाची प्रत्येक वेळेस आपण सेवा केली पाहिजे. आजची कथा इथं समाप्त झाली.
शेवटचं गीत घ्या एक ते मग अशी म्हणलेलं शेवटचं 2 मिनिटात आपला समारोप होतोय आता. चला शेवटचं भजन आहे. 5 मिनिटात आरती होईल लगेच. हो महाशिवरात्रीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी काशीला. महाशिवरात्रीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी काशीला. धाडलं बोलावून मला शिवान, हे म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला. हो मी निघालो तुम्ही येता काय, मी निघालो तुम्ही येता काय, माझ्या शिवाला भेटायला तुम्ही येता काय, माझ्या शिवाला भेटायला तुम्ही येता काय. जय हो. महाशिवरात्रीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी काशीला. हो महाशिवरात्रीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी काशीला. धाडलं बोलावण मला शिवान, हे म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला. हो मी निघालो तुम्ही येता काय, हो मी निघालो तुम्ही येता काय, माझ्या शिवाला भेटायला तुम्ही येता काय, माझ्या शिवाला भेटायला तुम्ही येता काय. वाट सजली काशीची भक्तांनी सारी, वाट सजली काशीची भक्तांनी सारी, भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी. वाट सजली काशीची भक्तांनी सारी, भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी. धाडलं बोलावून मला शिवान, हे म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला. मी निघालो तुम्ही येता काय, माझ्या शिवाला भेटायला तुम्ही येता काय, मी निघालो तुम्ही येता काय, माझ्या शिवाला भेटायला तुम्ही येता काय. नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद, श्रावण बाळासारखे सारे भजनी धुंद. हो नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद, हो श्रावण बाळासारखे सारे भजनी धुंद. धाडलं बोलावून मला शिवान, हे म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला. मी निघालो टाळी टाळी. हो मी निघालो
माझ्या शिवाला भेटायला मी निघालो, तुम्ही येता काय? माझ्या शिवाला भेटायला तुम्ही येता काय? मी निघालो, तुम्ही येता काय? माझ्या शिवाला भेटायला तुम्ही येता काय? मी निघालो, तुम्ही येता काय? माझ्या शिवाला भेटायला तुम्ही येता. हा, शेवट हो दे. एक मिनिट होऊ दे ना. ओटी लागेल हो, बक्षीस वाढायला लागणार तुम्हाला. हे अष्टच आहे. घेई कुशीत भोले बाबा तुझ्या भक्ताला, 500 रुपये. घेई कुशीत भोले बाबा तुझ्या भक्ताला. शंकरा शरण मी आलो तुला. शंकरा शरण मी आलो तुला. घेई कुशीत भोले बाबा तुझ्या भक्ताला. घेई कुशीत सोमेश्वरा तुझ्या भक्ताला. शंकरा शरण मी आलो तुला. शंकरा शरण मी आलो तुला. जय हो भोलेनाथ के. अरे पुण्य झाले स्वस्त जगी त्याला नाही भाव. पुण्य झाले स्वस्त जगी त्याला नाही भाव. अरे पुण्यवान होई रंग पापी झाला राम. अरे पुण्यवान होई रंग पापी झाला राम. नाही थारा या जगात माझ्या मनाला. अरे नाही थारा या जगात माझ्या मनाला. शंकरा टाळी. शरण मी आलो तुला. शंकरा शरण मी आलो तुला. घेई कुशीत भोले बाबा तुझ्या भक्ताला. घेई कुशीत सोमेश्वरा तुझ्या भक्ताला. शंकरा शरण मी आलो तुला. शंकरा शरण मी आलो तुला. कुंपणाचं खाई शेत त्याला नाही लाज. कुंपणाचं खाई शेत त्याला नाही लाज. मुक्रामाबादला आमची कथा चालू होती. त्या कथेमध्ये मी स्वतः लिहिलेलं गाणं आहे. कुणाचं कॉपी नाही, कॉपी करायची नाही. कुंपणाचं खाई शेत त्याला नाही लाज. कुंपणाचं खाई शेत त्याला नाही लाज. अरे घरचाच रखवाला वैरी झाला आज. अरे घरचाच रखवाला वैरी झाला आज. कृष्णदेव सांगी व्यथा साऱ्या जगाला. कृष्णदेव सांगी व्यथा साऱ्या जगाला. शंकरा
शरण मिया में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं भोले तेरी आरती, उतारू मैं भोले तेरी आरती। करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवान। इको तुमच्या मुलाने पहिला केलं होतं तसं करा ना, तुमच्या मुलाने जसं इको पहिला केलं होतं तसं करा, क्वालिफिक ठेवा। करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवान। दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है, जिंदगी दया की है भीख मांगती, मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं भोले तेरी आरती, उतारू मैं भोले तेरी आरती। मांगू तुझसे क्या मैं यही सोचूं भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दिया रखान। मांगू तुझसे क्या मैं यही सोचूं भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दिया रखान। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, चिंता है तुझको प्रभु संसार की, मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं भोले तेरी आरती, उतारू मैं भोले तेरी आरती। वेद तेरी महिमा गाए संत करे गान, नारद गुणगान करे छेड़े निरादान। भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, हमारे कथा व्यास गाए तेरी आरती, मन में बसा कर